नमस्कार मित्रांनो, आपल्या समाजात एक प्रश्न वारंवार विचारला जातो, तो म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप आणि मॅरेज यामध्ये नेमका फरक काय आहे. चला पाहूया. कायद्याने लग्न म्हणजेच दोघांनी ठराविक अटी पूर्ण करून कोर्टात किंवा मंदिरात केलेला रजिस्टर विवाह. लग्नामुळे पती पत्नीला एकमेकांवर हक्क, वारसा, मेंटेनन्स आणि मुलांचा कायदेशीर दर्जा हे सर्व अधिकार मिळतात. पण इकडे लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजेच लग्न न करता एकत्र राहणे. भारतामध्ये लिव्ह इन म्हणजे बेकायदेशीर नाही किंवा फौजदारी गुन्हा सुद्धा नाही, परंतु त्याला पूर्णतः कायदेशीर मान्यता सुद्धा अजून दिलेली नाही. तरी सुद्धा काही कायदे लिव्ह इन मधील महिलांना हक्क देतात. ते म्हणजे प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005, मेंटेनन्स CRPC 125 आणि अशा नात्यात जन्मलेली मुलं ही वैध मानली जातात. पण सध्या मोठं पाऊल उचलले तर उत्तराखंड राज्याने. राज्यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू झाल्यानंतर लिव्ह इन रिलेशनशिप रजिस्टर करणं हे सरकारने कंपल्सरी केलंय. म्हणजे जर दोन व्यक्ती उद्या लिव्ह इन मध्ये राहणार असतील तर त्यांना सरकारकडे नोंदणी करणं हे बंधनकारक असेल. मित्रांनो, तुम्हाला सुद्धा वाटतं का की महाराष्ट्रामध्ये उत्तराखंड सारखी नोंदणी लिव्ह इन साठी ही कंपल्सरी असावी? तुमचं मत कॉमेंट्स मध्ये नक्की कळवा.